इचलकरंजी महानगरपालिकेच्या मालकीचं राजाराम स्टेडियमचं सध्या नूतनीकरण सुरू आहे. मात्र हे काम संथ गतीनं सुरू असल्यामुळं स्टेडियममध्ये नागरिकांना व्यायाम करता येत नाही, शिवाय क्रिकेटचा सरावही करता येत नाही. त्यामुळं स्टेडियमच्या नूतनीकरण कामास अधिक गती द्यावी अशी मागणी क्रिकेट असोसिएशननं केली आहे. महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं आहे. सप्टेंबर 2024ला ज्या टायमाला हसनमुश्रीफ साहेब आणि हळवंकर साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्या टायमाला सप्टेंबरला उद्घाटन होतं आहे, 2 महिने काम चालू होतं आहे, 1 महिना काम चालू होतं आहे, 2-3 महिने थांबते काम. काही कुरगुडी माणसांनी तक्रार केल्यानंतर ते काम थांबलं. ते काम थांबल्यानंतर आम्ही वारंवार असोसिएशननं, आमच्या असोसिएशन असून दे, आमचे सदस्य असून देत किंवा आमचे क्रिकेट कोच असून देत, आम्ही सगळी जाऊन वारंवार आम्ही तक्रार करून आता हे काम चालू केलं आहे. आता हे काम आता असं सेन्सर पद्धतीने जे काम चालू झालेलं आहे, ते कामाबद्दल आमची कुठलीही तक्रार नाही आहे आणि हे काम जरा लवकरात लवकर पूर्ण व्हायला पाहिजे. आणि बाँड्रीच्या आत कुठलाही दुसरा क्रिकेट सोडून दुसराही कुठलाही खेळ खेळून जाऊ नये असं हे आमचं हे म्हणणं आहे आणि त्यावर आम्ही ठाम राहणार. नाहीतर आम्ही हायकोर्टातसुद्धा जाण्याचं आम्ही तयार आहे की हे क्रिकेटच्या खेळासाठी असलेलं मैदान आम्ही इतर साठी देऊ शकत नाही. दुपारी 2 वाजल्यापासून फिरणारी पळणारी सगळी इथं आडवे येतात. बॉल लागला की शिवगाळ करणे, हे करणे, ते करणे, हे सगळं थांबायला पाहिजे. या नूतनीकरणासाठी 60 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून अत्याधुनिक स्टेडियम तयार होणार आहे.